आषाढी वारी सोहळ्यात भाविकांची वाढती संख्या विचारात घेऊन द्याव्यात सुविधा. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. तसेच दिवसेंदिवस पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या सध्या वाढत आहे. आषाढी सोहळ्यासाठी भाविकांची वाढती संख्या विचारात घेऊन आवश्यक त्या दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवल्या जाव्यात. त्यांची कोणती गैरसोय होणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यक्रम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. प्रशासनाला अगदी 8 दिवसावर एकादशी आलेली आहे, दिंड्या पोचायला सुरुवात होईल, त्यामुळे आवश्यक त्या गोष्टी प्रशासन करतं आहे. यातला जो बॅलन्स समतोल साधायचा असतो, एका बाजूने व्यापारावर त्यांचं पोट असतं, दुसऱ्या बाजूने त्यांच्या अतिक्रमणाने वारकऱ्यांना त्रास होतो. याचा समतोल आपले जिल्हाधिकारी महोदय सांभाळतील, आपण काही काळजी करू. जी कामं आपण मान्य केली, अंदाजपत्रक तयार केलं, त्याच्यानंतर टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली, ही सगळी कामं पूर्ण होती. जसं पार्किंगचा विषय निघाला, CEO ने उत्तर दिलं की पार्किंगच्या विषयामध्ये सुद्धा येत्या 2-3 दिवसामध्ये जे अपेक्षित आहे ते काम पूर्ण होईल. त्यामुळे जी कामं आपण ह्यावेळेला मान्य केली ती सगळी कामं पूर्ण होतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.